हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड हिंदूंचे पंचप्राण हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा, तसेच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आणि या शहरामधील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या प्रचार सभेची सुरुवात किंवा नारळ फोडणं या कार्यक्रमासाठी उपस्थित या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय वाजे साहेब, वाजे काका, या नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार, माजी महापौर वसंतभाऊ गीते, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे कोंडाजी मामा आव्हाड, तसेच मंचावर उपस्थित सर्व ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे, सर्व होणारे नगरसेवक, नगरसेविका व प्रमोदजी भाऊ जे नगराध्यक्ष म्हणून काम करणार आहेत, आणि मंचावरील सर्वच महाविकास आघाडीचे तोला मोलाचे नेते. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेचा जर विचार केला, राजाभाऊ वाजे जेव्हा आदरणीय पक्षप्रमुख यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि नाशिक शहरामध्ये, नाशिक महानगरामध्ये शिवसेना पक्षाचा राजाभाऊ वाजेंच्या प्रचार कार्यालयाचा हे माझ्या कार्यालयाच्या इथं होतं. आणि त्या काळामध्ये या सिन्नर मधून प्रत्येक प्रभागनिहाय, विभागनिहाय, सिडको असेल, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड इथे सिन्नरची बरीच मंडळी नियुक्त केलेली होती. आणि त्या केसमध्ये माझ्या कार्यालयाच्या जिथं आज मंचावर असलेले ते ज्यांना उमेदवारी जाहीर झाली असे 3 लोक आमच्या संपर्कात होते. आणि त्यांची काम करायची पद्धत, पक्षाविषयी एकनिष्ठता, आदरणीय राजाभाऊ विषयीची एकनिष्ठता, अतिशय सुंदर काम त्यांनी उभं केलं. शहरात नवीन होते, परंतु शहरातले पदाधिकारी असतील, आमच्या महिला आघाडी असतील, या सर्वांना त्यांना समजून घ्यायचे, व्यवस्थित ऐकून घ्यायचे. आणि त्याच्यापैकी मग इथे पावशे भाऊ असतील, पिंटू भाऊ आणि घोरपडे काका. निवडणूक संपून गेली, कार्यालयाचं भाऊ निवडून आले. 2 दिवसानंतर घोरपडे काका आले आणि त्यांनी आमच्या कार्यालयाच्या बाजूला एक स्टेशनरीचं दुकान होतं. मग तिथं प्रिंटिंगचं असेल, चहाचे बिलं असतील, अतिशय छोटे छोटे बिलं सर्व पेड करून मला भेटून गेले. आणि त्याच्यातून कळतं की शिवसेनेचा आणि राजाभाऊ वाजेंचे हे कार्यकर्ते किती एकनिष्ठ आणि चांगले आहेत. आणि जर अशा लोकांची निवड पक्षप्रमुखाच्या आदेशानं आदरणीय राजाभाऊ वाजे आणि त्यांची सर्व टीम यांनी केलेली असेल, कारण नगरसेवक हा तुम्हाला 24 तास अवेलेबल असला पाहिजे. नाशिक महापालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही 14 वर्षापासून काम करतोय. अहो 30 लोक, 35 लोक मागच्या काळात नाशिक जिल्ह्यात निवडून, नाशिक महानगरात निवडून आले. हे 30 सर्व निघून गेले आणि गेले ते सर्व गद्दार आणि मंचावर जे बसलेले सर्व खुद्दार आणि खुद्दार. या महाराष्ट्रामध्ये आमदार फोडले, खासदार फोडले, नगरसेवक फोडले, आपल्या पक्ष नेला, चिन्ह नेलं आणि आपल्या साहेबांना जो त्रास द्यायचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही बघतात, उद्धव साहेब कधीच तुम्ही टीव्हीवर बघितलं किंवा एखाद्या सभेत बघितलं की कधी खचून गेलेले नाही. सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्र हा जसा निसर्गाचा नियम आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलेला आहे त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आजकाल लोक, अहो आपण कपडे बदलतो तसे पक्ष बदलतात. मागच्या काळामध्ये मी स्वतः प्रत्येक गोष्टीच्या प्रक्रियेत असतो. लहानपणापासून शिवसैनिक आहे. मागच्या काळामध्ये या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. पहिले 2.5 वर्ष पक्षाने ज्यांना अध्यक्ष केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष, त्या दुसऱ्यांना पण केलं आणि त्यांनी पाठीत खंजीर घुसवून साहेबांच्या आणि गद्दारी केलेली आहे. आणि त्याचाच एक महाभाग इथं आहे. पैशासाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी, टेंडरसाठी तुम्ही जर पक्ष बदलत असाल तर ही सिन्नरची जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून किती पॅनल असू द्या, 100% आपले 30च्या 30 आणि नगराध्यक्ष हे मशालीचे, उद्धव साहेबांच्या विचाराचे
निवडून येतील. पुढच्या काळामध्ये वसंत भाऊ असतील, आम्ही सर्वच मंत्री मामा आपण ह्या भागात प्रत्येक प्रभागात जाऊ आणि त्या त्या भागात आम्ही प्रचार करू. सिन्नर बरंच वाढतंय. पावशेजी तुमच्या भागामध्ये खानदेशी मंच आणि आयराणी भाषिक बरेच लोक आमच्या भागातले लोक या परिसरात राहतात. त्यांच्या आम्हाला तुम्ही याद्या द्या, लिस्ट द्या आणि आम्ही स्वतः त्यांच्या इथे जाऊ, डोर टू डोर करू आणि हा विजयश्री आपण खेचून आणू असा माझा मनात विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनीलजी साहेब. यानंतर आपल्या सर्वांचं आशास्थान आदरणीय खासदार राजाभाऊ वाले. सिन्नर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीसाठी उभे असलेले सर्व उमेदवारांचा परिचय करून देणं आणि प्रचाराची सुरुवात करणं या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भाऊ, आदरणीय कोंडाजी मामा वाड, आदरणीय वसंत भाऊ गीते, आदरणीय डीजी सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे, मनसेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच एकूण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेते, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय प्रमोद ताता काका चोथुळे व त्यांचे सर्व 30 सहकारी, समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी बंधू, 2016 साली निवडणूक झाली आणि त्यानंतर आता ही निवडणूक होत आहे. 16 सालच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 17 नगरसेवक अधिक उदयभाऊ गोळेसर जे अपक्ष होते असे 18 हे सर्वजण निवडून येऊन 5 वर्ष आपण नगरपालिकेचा कारभार पाहिला. त्याच्यातले शेवटचे 1.5-2 वर्ष काही जण आपल्यापासून निघून गेले, काही पुन्हा आले, काही पुन्हा गेले. असं करत जरी चाललं तरी 5 वर्ष जे काम करता आलं ते आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी केलं. त्यात महत्वाचं म्हणजे एक जवळपास 40 किलोमीटरचे रस्ते, 40 किलोमीटरच्या गटारी या सिन्नर शहरात झाल्या. त्याचबरोबर वेगवेगळे कामं करत असताना नगर पालिकेचे नवीन हद्दीत आलेल्या भागात जास्त लक्ष देऊन जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. 52 स्क्वेअर किलोमीटर असलेले हे शहर अतिशय मोठं आहे. लोकसंख्या जरी रेकॉर्डवर 65,000 असली तरी जवळपास 1,00,000-1,25,000 लोक या नगरपालिकेच्या हद्दीत राहतात. त्यामुळे निधी उपलब्ध होताना 60,000 लोकांचा होतो आणि व्यवस्था पाहताना जवळपास 1.25 ते 1.5 लाख लोकांची व्यवस्था पाहावी लागते. अशी ही नगरपालिकेची अवस्था आहे. परंतु त्यातून सुद्धा वेगवेगळे कामं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केला. सरस्वती नदीची सफाई असेल, उपनगरातला सरवडीचा गावपाट असेल, त्याच्यावर बंदिस्त करून जॉगिंग ट्रॅक सारखं करण्याचा प्रयत्न जो केला तो थोडा अपूर्ण आहे, पण तरी सुद्धा आम्ही तो प्रयत्न केला. आणि म्हणून आपण सिन्नर शहरात काय काय करू शकतो याबाबत एक ब्लूप्रिंट आम्ही तयार केली होती आणि बऱ्याच अंशी त्याच्यात काम करण्याचा प्रयत्न झाला. काही CSR फंड मधून पैसे आणले, जवळपास 1,26,00,000 रुपये हे आमदार निधीतून 5 वर्षात आपण
नगरपालिकेकडे वर्ग केली होती. निरनिराळे प्रयोग करून पाहिले. CSR फंड मधून ISP CNP कडून अभ्यासिका करून घेतली. KSB पंपने ग्रीन जिम करून दिली. आणि जिथून जिथून आपल्याला प्रयत्न करून पैसे घेता येतील तिकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करून आम्ही जास्तीत जास्त सुखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणूनच असं वाटतं की या वेळेस सुद्धा या नवीन उमेदवारांना आपण सर्वांनी साथ द्यावी. काही जुने आहेत आणि बरेचसे नवे आहेत. या सर्वांना आपण साथ द्यावी आणि यांना एकदा निवडून देऊन पाहावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज इथं आलो. नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिंटू काका आहेत. त्याच्या भोवती खूप चर्चा त्या उमेदवारीच्या बाबतीत चालली आहे. काही उमेदवार आपल्याला सोडून गेले. काही चर्चा अशी करतात का मीच त्यांना तिकडे पाठवलं. परंतु आपल्याला सांगू इच्छितो की राजकारणात असं कधी आम्ही कुणी केलं नाही. आणि कुणाला पाठवायचं असलं तर मीच आधी गेलो असतो, कारण खूप मोठ्या ऑफर मांडल्या होत्या. परंतु ते सर्व टाळून मी थांबलो. आणि म्हणूनच मला वाटतं या मेळाव्याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा आहे असं आपण म्हणू शकतो. या मेळाव्याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा असं ठेवायचं दुसरं कारण एक आहे की या 31 उमेदवारांपैकी एकही उमेदवार पुन्हा एकदा उमेदवारी मागायला गेलेली नाही. ते पहिल्या दिवसापासून शिवसेनेकडेच उमेदवारी मागत होते, महाविकास आघाडीकडेच उमेदवारी मागत होते आणि शेवटपर्यंत महाविकास आघाडीचेच उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहे. आणि म्हणून या मेळाव्याचं नाव निष्ठावंतांचा मेळावा ठेवलेला आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु वेळ खूप झालेला आहे. आपण जास्त मी बोलणार नाही. परंतु आता 8 दिवस आपल्याला आपल्याशी संवादच साधायचा आहे आणि हेच बोलायचंय. तर तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा मी खुलासा करणार आहे. परंतु आज मला असं वाटतं की काही एक गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यापासून तर काल परवापर्यंत भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश झाले होईपर्यंत आदरणीय उदयभाऊ सागळे यांनी माझ्यावर बरेचसे आरोप प्रत्यारोप केले आहेत. परंतु माझ्या स्वभावाप्रमाणे वाद न घालणे. काळ हेच औषध आहे. काळाच्या पोटात काय दडलेले समजेल. 4 दिवसांनी सगळ्यांना लोकांना समजेल काय झालंय. या नात्याने मी आजपर्यंत काही बोललो नाही. परंतु परवाच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की खासदारांनी माझ्या विरोधात काम केलं आणि म्हणून मला खुलासा करणं गरजेचं आहे की मला तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आणि जर काही करायचं असलं तर 19 साली माझी जेव्हा पराभूत झालो तेव्हा तुमच्या सौभाग्यवतीने पुन्हा कुणाला फोन केले होते. तुमच्या वडिलांचे काय स्टेटमेंट होते आणि मी पराभूत झाल्यानंतर तुमच्या भावाची प्रतिक्रिया काय होती याचं भांडवल मी केलं नाही. फक्त तुम्ही माझ्या बरोबर होते हेच मी लोकांना सांगत होतो. लोक तुमच्याबद्दल बोलत होते तरी मी सांगत होतो की असं झालेलं नाही. आम्ही सगळे बरोबर होतो. माझ्या नशिबाने घात केला आणि मी पराभूत झालो. परंतु त्यानंतरही मी बरोबर राहायचा प्रयत्न केला. राजकीय परिस्थिती अशी होती आपण बरोबर राहावं असं मला वाटलं. सर्व मित्रमंडळी बरोबर होते. सर्वांनीच मला सांगितलं की आपण बरोबर राहिलं पाहिजे.
त्याआधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. आता ते सांगतायत सगळ्यांना की मी माझ्या पैशामुळं अध्यक्ष झालो. राजाभाऊ वाजेंचा याच्यात काही संबंध नाही. परंतु त्यांचे बंधू आणि सोमनाथ वाघ यांनी खरं सांगावं. त्यानंतर दादासाहेब भुसेनकडे आम्ही गेलो तेव्हा शैलेश नाईक माझ्याबरोबर होते. त्यांनी खरं सांगावं. पक्षश्रेष्ठींशी मी बोललो हे सर्वांनाच माहीत आहे. आणि पैसेच म्हणाल तर नरूभाऊ दरोडे यांच्याकडे पण पैसे होते, दिलीप काका बनकर यांच्याकडे पण पैसे होते, माझ्याकडे नव्हते. पण मी माझी अख्खी पुण्याही खर्च करून तुम्ही अध्यक्ष व्हावं यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर निवडणुका होत गेल्या. 2023 पासून तुम्ही माझ्याशी संपर्क तोडला, माझ्याशी बोलणं बंद केलं. मी तुम्हाला तारीख सांगतो, 10/7/23 या दिवशी तुमची आणि माणिकराव कोकाटे यांची भेट झाली. आणि त्या दिवशी तुमचं बोलणं झालं की आपण दोघं एकत्र काम करू. तुमचं कशामुळे फिसकटलं मला माहित नाही, परंतु तुम्ही माझ्या विरोधात एकत्र व्हायचा प्रयत्न केला होता. त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. आज मी ते दाखवणार नाही, आज मी त्यांना सांगणार नाही, परंतु ते माझ्याकडे आहे. परंतु तरी सुद्धा आपण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत. त्या नात्याने मी बरोबर राहिलो. माझ्याशी संपर्क तोडला तुम्ही, तुमच्या सौभाग्यवती, तुमच्या मातोश्री, तुमचे वडील माझ्याबद्दल समाजामध्ये काय काय बोलत फिरले हे सुद्धा मला माहित आहे. लोकसभेची निवडणूक लागली, मला अचानक तिकीट मिळालं, मी उमेदवार झालो. तुम्ही कोणत्या एअरपोर्टवर जाऊन कुणाकडून पैशाची बॅग घेतली, कोणत्या कोणत्या लोकांना वाटली, माझ्या विरुद्ध कुणा कुणाला पैसे वाटायला सांगितले, याची सगळी नोंद माझ्याकडे आहे. पण तरी सुद्धा विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा तुम्ही तुमचे बंधू माझ्याकडे आल्या, अंधारात माझ्याशी बोलले आणि निवडणूक झाल्यानंतर उजेडात वेगळंच बोलायला लागले. मी थोडे दिवस असा विचार केला की हे काळ याला औषध आहे, आपण बोललो नाही पाहिजे. परंतु आता काल परवाच्या प्रवेशावर जेव्हा डायरेक्ट सांगितलं की खासदारांनी माझं काम केलं नाही, तेव्हा मला असं वाटलं की आपण बोललं पाहिजे. याच्या खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु वेळ खूप झाला म्हणून मी फक्त आता थोडक्यात तुम्हाला सांगितले. यापुढे जेव्हा जेव्हा आपल्या बैठका होतील त्याच्यात एक एक गोष्टीचा खुलासा मी करू शकतो. आणि जर माझ्याशी कुणाला बोलायचं असेल तर समोरून बोलावं आणि मी बोलतो त्याचं तुम्ही खंडन करावं, एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना देखत त्यांना विनंती करतो. एखाद्याचं राजकीय आयुष्य राजकारण्याने उद्ध्वस्त करणं वेगळं, परंतु कपट कारस्थानं करून, लोकांच्या मनात विष करून, सामाजिक क्षेत्रातून एखाद्याच्या अंगावर कलंक लावणं ही मला वाटतं सगळ्यात घातक गोष्ट आहे. आणि ते तुम्ही करत आहात. काळ याला औषध आहे, तुम्हाला काळ माफ करणार नाही. आणि आज जे घडतंय, आज काल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे घडलंय, जे तुम्ही उमेदवारांची फोडाफोडी केली, त्याबद्दलही जनता तुम्हाला माफ करणार नाही, एवढंच मला खास विश्वास वाटतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 2 तारखेला 29 प्रभागामध्ये 29 उमेदवार, 15 प्रभागामधले 29 उमेदवार हे मशालीवर आणि एका प्रभागात
एका ब मध्ये काँग्रेसची निशाणी पंजा या निशाणीवर एक उमेदवार उभे आहे. महाविकास आघाडीला निवडून आणावं आणि एक नवीन इतिहास घडवावा ही मी आपल्याला विनंती करतो. कारण संपूर्ण राज्यात आपण पाहिलं की घोडे बाजार तेजीत आहे. आर्थिक निकष दाखवून उमेदवार फोडतायत, माघार घ्यायला लावतायत, परंतु ते सिन्नरमध्ये होणार नाही आणि त्याची शाश्वती खात्री मला वाटतं मी आपल्याकडे पाहून मला होती, एवढंच या निमित्ताने सांगतो. अध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय विठूकाका चौधरी आहेत. उद्या कोणी म्हणू शकतं की ते माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांना उमेदवारी दिली, परंतु ते त्या कामासाठी किती योग्य आहे हे कालच आपण मी सांगू शकतो. काल परवा जेव्हा एसटी स्टँडमध्ये अपघात झाला, मी इगतपुरीला होतो. मला निरोप आल्यावर मी विठू काकाला फोन केला आणि काकाला सांगितलं, काका असा असा अपघात झालाय, तू कुठे आहे? त्यांनी सांगितलं, मी प्रचार करतोय, पण तू काळजी करू नको, मी प्रचार बंद करतो आणि तिथे जातो. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कोणताही विचार मनात किंतु परंतु न आणता विठूकाका चौधरी आणि सर्व 30 उमेदवार यांना आपण जरूर विजयी कराल ही खात्री व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आदरणीय वसंत भाऊ गीते. 10 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. सभा 10 मिनिटात संपणार आहे. त्यानंतर नाश्त्याची पण व्यवस्था आहे. कृपया शांतता राखा. फक्त 10 मिनिट. सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान हा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, मेळावा निष्ठावंताचा, निष्ठेचा, या 2 शब्दामध्ये इतकी ताकद आहे. आणि एवढ्या थंडीतही एवढ्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो, या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रकाश भाऊ वाजे, आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड, शैलेश एलमामे, विनायक भाऊ सांगळे, किरण भाऊ डगळे, हेमंत भाऊ नाईक, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पण वेगळं चित्र आहे. राजकारणाचा चिखल झाला आणि या चिखलाचे गोळे तोडण्यासाठी अनेक पक्ष साचवते. आणि म्हणून एक बाजूला निष्ठा आहे, निष्ठावंत आहे, आणि एक बाजूला पैसा आहे. पैसा टाकायचा, माणसं फोडायची, राजकारण करायचं, सत्तेत यायचं, सत्तेत भ्रष्टाचार करायचा आणि त्यातून पैसा कमवायचा. निष्ठावंताकडे लक्ष नाही, तरुणांकडे लक्ष नाही, महिलांकडे लक्ष नाही, महागाईकडे लक्ष नाही. कायदा सुव्यवस्थेचा बोरा वाजलाय संपूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि हे सगळं घडत असताना, पैशाचा पाऊस पडत असताना खासदार फोडले, आमदार फोडले, आता कुटुंब फोडायला लागले. हे आरामखोर इतके नालायक आहे
यांना धडा शिकवायची वेळ आली. आणि म्हणून राजाभाऊंनी ज्या पद्धतीने हे सगळं मांडलं ते 100% खरं आहे. भैरवाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, त्याचा मी साक्षीदार आहे. राजाभाऊंची खासदारकीची उमेदवारी ही अचानक पक्ष समोर आणणारा वसंत गीते. भैरवाच्या पायरीवर मी फुलं विकलेला माणूस. सुट्टीमध्ये मी इथे यायचो, त्याच माझ्या आते भाऊन आम्ही इथे बसायचो. या शहराचं माझं खूप जवळच असं मला. या शहरामध्ये मी प्रवेश करताना राजकारणात आणि समाजकारणामध्ये प्रकाश भाऊंच्या पाया पडल्याशिवाय पुढे घुसलो नाही, कोणाला विचारल्याशिवाय घुसलो नाही. याला ही निष्ठा म्हणतात. ज्यावेळेस मी पक्षासमोर ही सगळी उमेदवारी मानली त्यावेळेस मी त्यांना तेच सांगितलं, इकडे तिकडे उमेदवार काय बघतात, ज्याच्याकडे 1.25 लाख मतं खिशात आहे तो राजाभाऊ उमेदवार आपला होऊ शकतो. आणि तिथून राजाभाऊ तुम्ही सगळे निष्ठावंत तिथे बसलेले. हे जसे निघाले, आपला पहिला मेळावा झाला त्या लॉन्सला, तिथे मी पहिली गोष्ट ऐकली, सिन्नरचे राजे राजाभाऊ वाजे. तिथून जी सुरुवात झाली तर राजाभाऊ नाशिकचे राजे झाले. ही निष्ठा, हे निष्ठावंत. कोणी मुंबई नाक्यावर होतो, कोणी सिडकोत होतो, कोणी पंचवटीत होतो, कोणी सुरगाण्यात हर्सूलला होतं, तर कोणी त्र्यंबकला होतं. हे निष्ठा, हे निष्ठावंत. आज त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्यासाठी हा निष्ठावंत नेता या जिल्ह्याला मिळालेला आहे. त्याचं नाव राजाभाऊ वाजे. काल परवा बसतो सारखे फोन, तेव्हा दात्रकला फोन, मामा काल राजाभाऊ आले. आम्ही त्यांना मुद्दा म्हटलं आपण आता बँकेत जाऊ. गिरीश महाजनचे तुमचे काल प्रवेश केलेले ते कोणते उदय का असतं मला कळत नाही, त्यांचे फोन, गीतेंचे फोन. अहो काय तुमचे उमेदवार हे का 1000-1200 बंद पडतील, कशाला तुम्ही सांगता? तुम्ही त्यांना सांगा माघार घ्या. हेमंत दात्रकांनी त्यांना उत्तर दिलं, कारण मला नाही फोन करू शकत, पण तुम्ही आमच्या प्रमोद काकांना हलक्यात घेऊ नका. आमचे एक काका गेले, पण ती सगळी जागा प्रमोद काका चोथुळे भरून काढल्याशिवाय राहणार नाही. मर्चंट बँकेचे सगळे डायरेक्ट, आपल्या शिक्षण संस्थेचे सगळे डायरेक्ट. आम्ही 5-6 दिवस तिथं ठाण मांडून बसणार आहे आणि डोर टू डोर प्रचार करणार. एवढा आत्मघातकीपणा, एवढं पाठीत खंजीर खुपसायचं, कुटुंब फोडायचं, एवढी विकृत बुद्धी. अवघ्या कुटुंबाने या सिन्नरसाठी सगळं आपल्याला वाहून दिलंय. 100 कोटी रुपये आणि राज्यमंत्री पदाची ऑफर धुडकावून लावणारा माझा नेता आज इथं बसलेला आहे, त्याची प्रतिष्ठा आहे. 100 कोटी रुपये आणि केंद्रात राज्यमंत्री पद. एक लक्षात घ्या, ही निष्ठा आपल्याला तुम्हाला मला जपायची. तुम्हाला माझ्यावर आपली जबाबदारी आहे. या नेत्याला जपायचंय, या निष्ठेला जपायचंय आणि या सिन्नरची मान या जिल्ह्यामध्ये उंच ठेवायची. विकासासाठी आम्ही तिकडे गेलो. अरे कशासाठी? विकास केलाच ना. तुम्ही सर्वजण नाशिकमध्ये असतात रोज. या नाशिक महानगरपालिकेची अख्खी धुळधाण या हरामखोरांनी केली. जी विकास म्हणतात ना, त्या पैशाच्या जोरावर. मुख्यमंत्र्यांना भेटून आमदार सांगतात की नाशिकचे खड्डे बुजवा. लाज वाटत नाही? अख्खी नाशिक महानगरपालिका 8 वर्ष तुमच्या ताब्यात. 25 वर्ष मी नगरसेवक महापौर होतो, मला माहिती आहे. सगळी धुळधाण शहराची करून टाकली. हिंदुत्वाचं भूत आपल्या समोर उभं करायचं, कटेंगे तो बटेंगे उभं करायचं, महाराष्ट्राचं वाटोळं करायचं.
आपल्या तुंबड्या भरायच्या, विचार करायची वेळ आलेली आहे. श्रद्धा आणि सबुरी, सबर का फल मिठा होता है. आणि ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी माघार घेतली मोठ्या मनाने, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे. पुढं आलं पाहिजे. आमच्या इगतपुरीमध्ये तोडफोड केली, भगूरमध्ये तोडफोड केली. त्यांना कुठं पाहिजे? फक्त सत्ता. 10, 20, 12 वर्ष झाली तुम्ही सत्तेमध्ये आहात, केंद्रापासून राज्यापर्यंत. मधला 2 वर्षाचा काळ सोडला तर विकास दाखवा ना. फक्त फुलफुलोया करायच्या, थापा मारायच्या, तोडफोड करायची. आणि तुमचा सगळ्यात जगात मोठा एवढा पक्ष आहे, तेव्हा कशाला तोडफोड करता? कशाला कुटुंब फोडता? कशाला आमदार खासदार नगरसेवक फोडता? आणि मला खात्री आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो की राजावर जो विश्वास सिन्नरकरांचा आहे, नाशिक जिल्ह्याचा आहे, नाशिकचा आहे, त्या विश्वासाला कोणी तडा जाऊन देणार नाही. ही तुमची माझी जबाबदारी आहे. तरी स्पष्ट बहुमत आपल्याला सिन्नर नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे. बंडू काका, आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही बंडू काकांना हलक्यात घेऊ नका. आम्ही आता 6 कोटी रुपये मंजूर केले त्यांना लोन. बरं का मामा? ते म्हणजे अरे आमचे सभासद आहे. कालच सांगितलं आम्ही, आमच्या सभासदांचं आम्ही नाही काम करायचं तर काय करायचं? भारतीय बँकेत बंडू काका आमचं काम करतात. पिटू काका या आमच्या वार्डामध्ये माझ्याकडे किती मदत होती, महापालिकेत त्यांची मदत होती, विधानसभेला माझ्याकडे मदत झाली. राजा भाऊंच्या सगळ्या निवडणुकीचं नियोजन हे पिटू काकाकडे होतं आणि मी ते जवळून बघत होतो. म्हणून हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. हे फळ पिटू काकाला मिळणार आहे. त्यांच्या या यशामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग, आशीर्वाद असावा या दृष्टिकोनातून विनंती करायला आलेलो आहे. 5-6 दिवस आम्ही सगळे या ठिकाणी शिवसैनिकांना नाशिकचे येऊन बसणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही राजाभाऊसाठी काम केलं लोकसभेमध्ये, तसंच काम आम्ही तुमच्या या सिन्नर नगरपालिकेमध्ये करू, तेवढा शब्द तुम्हाला देतो. पिट्टू काकाचे आणि त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन आडवान्समध्ये करतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे. आता त्यांनी आपले विचार व्यक्त केले ते आदरणीय वसंत भाऊ गीते, त्यांच्याबरोबर आलेले सूर्यवंशी, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोत्रे, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व उमेदवार आणि आपण सर्व बंधू भगिनी, येणाऱ्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून प्रमोद चोत्रेंना आम्ही उभं केलेलं आहे. मी त्याच दिवशी सांगितलं नगरपालिकेसमोर की प्रमोद चोत्रे हा माझा उमेदवार आहे. आणि ते परत एकदा सांगतो, कोणी गैरसमज करून घेऊ नका. कोणी गैरसमज करून देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आमचा उमेदवार दुसरा कोणी नाही, पक्षाचा उमेदवार आणि आमचा कुटुंबाचा उमेदवार प्रमोद चोत्रे हा आहे, दुसरा कोणी नाही. एवढं फक्त मी आपल्याला आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आभार होती आणि सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करेल, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. निष्ठेचा मेळावा, निष्ठेचा व निष्ठावंतांचा या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी आदरणीय वसंत भाऊ गीते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, कोंडाजी मामा आव्हाड व सर्व इतर पक्षाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी या ठिकाणी सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि हा मेळावा संपला असं जाहीर करतो.